2000 काय इफ द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड अँड सिंपल इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम ऑफ मनी फॉर 3 years ॲट अ 5% पर ॲन्युम म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 15.25. आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असेल? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल मायनस सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 15.25. आता अमाऊंट किती आहे आपली कॅल्क्युलेट करायची ना, P इंटू 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेज टू N मायनस P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 15.25. आता हां इथं मायनस पी राहिलं ना, बरोबर मायनस पी राहिलं. ओके मग आता इथे कसं होईल, हे व्हॅल्यू टाकले डायरेक्ट तुम्ही P 1 प्लस 5 डिवायडेड बाय 100 रेज टू 3 मायनस P मायनस P R किती 5 टाइम 3 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 15.25. आता याचं किती 105 105 मध्ये डायरेक्ट किती होईल 21. म्हणजे P इंटू 21 इंटू 21 इंटू 21 डिवायडेड बाय 20 इंटू 20 इंटू 20 मायनस P मायनस 15 P डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 15.25. आता याचे किती 21चा किती येतोय? हां आता पाठ झाला असेल. 9261 P डिवायडेड बाय 8000 ना, 8000 मायनस P मायनस 15P ना, 15P डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 15.25. हे 8000 P इकडे जाईल, दोघातला डिफरन्स 1200. हां दोघातला डिफरन्स येईल 1261 P डिवायडेड बाय 8000 मायनस 15P डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 15.25. आता इथं 80 ने मल्टिप्लाय केलं ना, मग 80 ने वरती किती येईल 15/28 दोन किती 1200. हां 1200 मधून म्हणजे 1261 मधून 1200 गेले किती राहिलं 61 P 15.25 गुणिले 8000 म्हणजे P बरोबर किती आलं 1525 गुणिले 80 भागिले 61 आणि उत्तर मग बरोबर किती आले 2000 का. हां तेच की 61 दोन्ही 122 122 राहिले किती 122 म्हणल्यावरती 30 राहिले 6 पंचे 30 आणि 5 1 5 म्हणजे 25. 25 गुणिले 80 ना, 25 गुणिले 80 तर 0 8 45 0 हां 200 येईल ना डायरेक्ट, ही 2000. ओके 2000. आता मला हे जर पहिल्यांदा सांगा, टेस्ट इज कंपाऊंडेड 8 मंथली, टाइम किती घेणार? 8/12 का 12/8 करणार? हाफ इयरली म्हणल्यावर तुम्ही काय करता? हां हां कन्फ्युजन तिथंच होतं. म्हणजे इथं काय करणार तुम्ही, आपण जे टाइम देतोय 8 मंथले 8 मंथले तर त्याचं कंपाऊंडेड दिलेलं आहे. हा टोटल टाइम कुठे येतावा, टाइम कुठला आहे आपला, हा टाइम आहे.
हा काय दिलाय कंपाऊंडेड रेट मंथली. ज्यावेळेस कंपाऊंडेड असेल ना तर त्यानं काय करायचं, जे 12 आहे त्याला डिवाइड करायचं. तर थोडक्यात कंपाऊंडेडला सी म्हणा. हा टाइम म्हणलं की ते कन्फ्युजन होऊन जाईल. कंपाऊंडेडला सी म्हणा. आणि मग टाइम काढताना कसं करणार, एन काढताना एन इज इक्वल टू टी इंटू सी आणि आर इज इक्वल टू काय, आर बाय सी. असं करा समजा. हम्म. 43,700. हा. आता काय हे झाल्यावरती सिम्पल होतं. आता टाइमचं किती आला आता, हे टाइम किती आपला ऑलरेडी दिलेले. हां, हा दोन्ही म्हणजे 1/3 इंटू कंपाऊंडेड किती येते हे, 4 त्रिक 12 आणि 4 दूनी 8 इंटू 3/2 बरोबर किती येईल हे, 4/3 गुणिले 3/2 म्हणजे टायमाला 2 वर्ष. आणि रेट किती आला मग, आता रेट किती दिलेला आहे आपल्याला, 12 डिवायडेड बाय 12 गुणिले 8. 8 ना,
8% आला की रेट. हा 8% आला ना. 8 झाला. मग आता 8% रेट आला तर तुम्ही डायरेक्ट ह्यानं केला काय आपल्या त्या मेथडनं. चालतं. आता बघा, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 + r/100 रेस टू n. प्रिन्सिपल आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. अमाऊंट म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट अमाऊंटच घेऊ आपण. हे किती आहे आपलं आता, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे ना. प्रिन्सिपल दिलेलं आहे आपल्या 37,500 दिले, 500 दिलेलं आहे. 37,500 1 + 8/100 रेस टू 2. हे 37,500 108/100 हे 4 भाग जाईल. कितीनं जाईल, 27, 25 × 100. हां 27 27 भागिले 25, 27 भागिले 25 गुणिले 27 भागिले 25. 25 न भागालो डायरेक्ट. 25 × 25 राहिले 12, 5,1400. ओके. 1500 गुणिले 27 गुणिले 27 भागिले 25. परत 25 न भाग जाईल. 25 150 म्हणजे 60 गुणिले 27 गुणिले 27 किती येते हे अमाऊंट. 27चा वर्ग वगैरे. अमाऊंट कमी कशी होईल. हां हां 27चा वर्ग ना. हां मग 700 गुणिले 60. हां 0. 954 5 6 8 41 5 53 3 5 7 42 आणि 5 700 729 आहे काय. 729 मग आता किती येईल. 0 54 5 6 12 5 1707 41 742 आणि 43. 43,740 अमाऊंट आली. मग कंपाऊंड इंटरेस्ट किती येईल. 43,740 वजा 37,500. 37,500 किती आले हे 6,240. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हे झालं फायनल आहे 6,240.
कसं काढलं? हा, तर तोच फॉर्म्युला काय आहे याच्यासाठी आपलं? बघा, डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट accrued on an amount of 18,000 in 2 years was 405. What was the interest rate? ज्यावेळेस असं दिलेलं असेल आपल्याला डिफरन्स, त्यावेळेस फॉर्म्युला काय तो? डिफरन्स, हां, डिफरन्स इज इक्वल टू पी आर स्क्वेअर डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करायचा. डिफरन्स इज इक्वल टू पी आर स्क्वेअर डिवायडेड बाय 100 स्क्वेअर. फक्त आरचा वर्ग आहे. डिफरन्स किती दिलेले आपल्याला? 405. प्रिन्सिपल किती? 18,000 आहे का? 18,000. ओके. रेट किती आहे? काढायचं आहे. आर स्क्वेअर डिवायडेड बाय 100 इंटू 100. 1 2 1 2 1 1 92 18 2 10. आर स्क्वेअर इज इक्वल टू 405 गुणिले 5 भागिले 9. मग डायरेक्ट 9 चोक 36 आणि राहिले 4 9 5 25 45 गुणिले 5 225. आर इज इक्वल टू 15%. हा फॉर्म्युला मस्त. यार स्क्वेअर, कारण जर आपण ट्रॅडिशनल मेथडनं गेलं तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होते. पण ते फक्त रेट काढण्यासाठीच उपयोग येते ना. आता बघा बरं याच्यावर, पण कंपाऊंडेड सेमी अॅन्युअल आहे इथं. हां, कंपाऊंडेड सेमी अॅन्युअल येईल त्या मेथडनं. मग एक काम करा बरं, रेट कमी करू आपण जसं ते मॅन्युअल करतो तसं, आणि टाईमचं पण कॅल्क्युलेशन हां कन्वर्ट करून बघा बरं. हां, आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व करून बघू. 24,000 का? ओके, बरोबर. ओके, 24 कंपाऊंड इंटरेस्ट. चोवीस हजार बरोबर आहे. जमते ना तसं? हां, म्हणजे डिफरन्स बिटवीन द ज्यावेळेस डिफरन्स असेल त्यावेळेस तोच फॉर्म्युला सरळ यूज करायचा. मग आता रेट किती दिलेले आहे आपल्याला? 10%. रेट 10% दिलेलं आहे. टाइम पिरियड 1.5 म्हणजे 3/2 दिलेला आहे. कंपाऊंडेड सेमी अॅन्युअली म्हणजे ती कसं आहे, 2 आला ना.
टू आला तर मग रेट इज इक्वल टू किती होईल 10/2 म्हणजे 5% रेट आला आणि याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 3 इयर्स आलं. मग आता आपला फॉर्म्युला काय डिफरन्स इज इक्वल टू पी आर स्क्वेअर डिवायडेड बाय 100. डिफरन्स किती 100 स्क्वेअर हा 100चा स्क्वेअर आहे हा पी आर स्क्वेअर इंटू ओके इंटू 300 हा किती 300 प्लस हा ब्रॅकेटमध्ये ना 100चा क्यूब. डिफरन्स किती आपला 183. प्रिन्सिपल काढायचे रेट 5% झाला 5चा स्क्वेअर इंटू 305 होईल डिवायडेड बाय 100 100 मग हे पी इज इक्वल टू काय आलं 183 गुणिले 100 डिवायडेड बाय 25 इंटू 305 तर 25 चोक 100 त्याला किती 5नच घालवलंय डायरेक्ट नाही जाणार आता म्हणजे 5 न घालवल्यावर इथं 20 5 36 61 3 ओके झाला आता हे 3 चौक 12 12 दोन्ही 24 1 2 3 फक्त हा फॉर्म्युला याच्यासाठी मला वाटतं मी ते दिलेल्या बुकमध्ये लिहिलं आहे फॉर्म्युला बुकमध्ये आहे ना दिलेलं त्यात लिहिलेलं आहे एका ठिकाणी त्या चॅप्टरमध्ये पी आर स्क्वेअर इंटू 300 प्लस आर डिवायडेड बाय 100 क्यूब
बरोबर आहे. 625 बरोबर. Divide 1301 between A and B so that the amount of A after 7 years is equal to amount of B after 9 years, the interest being compounded 4% per annum. हे कसं सॉल्व केलं? नेहमीच्या ना? हां म्हणजे 1301 त्याच्यामध्ये ए आणि बी ह्या दोन स्कीम आहेत. ए वरती जर एक्स लावला असेल तर इथे काय होईल? 1301 मायनस एक्स येईल. आता ते काय म्हणतात? कंपाऊंड इंटरेस्ट अमाऊंट दिली डायरेक्ट. अमाऊंट 7 इयर्स इज इक्वल टू अमाऊंट 9 इयर्स ना ची. मग एचं फॉर्म्युला काय? प्रिन्सिपल इंटू 1 प्लस r divided by 100 raised to 7 is equal to principal into 1 plus r divided by 100 raised to 9. परंतु त्यांनी काय सांगितले आता? इज इक्वल टू 7 वर्षासाठी किती टक्के रेट आहे? being compounded per annum 9 years आणि 7% रेट बोथ इक्वल आहे ना. मग आता आपण कसं करू? डायरेक्ट तुम्ही रेट रेट डायरेक्ट चार्ज दिलाय ना. हां पी रेशिओ डायरेक्ट काढायचं आहे ना. हां P1 P2 करू. हां 1 plus 4 divided by 100 raised to 7 is equal to P2 into 1 plus 4 by 100 raised to 9. P1 upon P2 is equal to 1 plus 4 divided by 100 raised to 9 divided by 1 plus 4 divided by 100 raised to 7. याचं कसं होईल? डिफरन्स ए अपॉन ए. हां म्हणजे 9 मायनस 7 म्हणजे 2 येईल. 1 प्लस 4 डिवायडेड बाय 100 रेज टू 2 येईल. तर याचं आता कसं होईल? P1 किती आहे आपलं? P1 एक्स आणि P2 1301 मायनस एक्स इज इक्वल टू हे किती झालं? 104 गुणिले 104 भागिले 100 गुणिले 100 म्हणजे हे किती झालं? 26/25 गुणिले 26/25. हां 676 भागिले 625 हे एक्स डिवायडेड बाय 1301 मायनस एक्स. मग हे जर सॉल्व केलं तर एक्स येते किती? 676 येते ना. 676 म्हणजे ए वरती 676 आणि इथं 625. जर असं दिलं असेल गणित तर डायरेक्टच हे करायचं. आता हे मांडले आपण एक्झाम मध्ये. दोन्हीतला आहे. दोन्हीचा यूज करायचा. कंपाऊंड इंटरेस्ट सॉल्व करायचं आपल्याला. हां कसं करणार? हां फाइंड द सम एंड रेट पर्सेंट. बरं आता हे बरं याच्यामध्ये बाबा हां कंपाऊंड इंटरेस्ट दिलं त्यावेळेस तिथे सिम्पल इंटरेस्ट केलं चालेल. त्याचं काय पण एक्झाममध्ये मेन्शन असेल. हा चॅप्टरमध्ये असल्यामुळे ते बुक जे लिहिलं आहे त्याचा एवढा विचार केला नसेल. मग आता हे असं दिलं असेल समजा तर कसं काय करणार?
कसा डिफरन्स घेतला? हा, मग त्यासाठी काय करणार, परत कुठला फॉर्म्युला वापरणार? रेग्युलर लावून कसं काढणार? आता करायचं काय माहितीये का, बघा, एका वर्षासाठीच इंटरेस्ट सेम असतं. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट सेम असतं. पहिल्या वर्षी पीक होतं तिथं, फर्स्ट इयरला. हा, सेकंड इयरला किती झाली अमाऊंट? किती? 7,000, 7,350. थर्ड इयरला किती झाली? 8,585. बरोबर. ह्या दोघातलं व्याज किती असेल? डिफरन्स किती आला? कळवा बरं. 1,225. तर 1,225 आपल्याला माहिती आहे, एका वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट. एका वर्षाचा पहिल्या वर्षीचं सेम असतं. हा, म्हणजे मी जर असं म्हणलं की हे सिंपल इंटरेस्ट हे प्रिन्सिपल आहे, हे झालं सिंपल इंटरेस्ट जमा, टाइम झाला 1 वर्ष, तर रेट काढता येईल याच्यावरून सिंपल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याला. हा, मग तो फॉर्म्युला वापरायचा, प्रिन्सिपल इथे घ्यायचं, कंपाऊंड इंटरेस्ट वापरायचं, 3 वर्षाचं काढायचं. मग असू दे ना, पण एका वर्षासाठी मी, बरं कंपाऊंड इंटरेस्ट कसं होतं, आपण जर 100 म्हणलं होतं मी, पहिल्या वर्षी 10 रुपये जमा झालं, तर ही याच्यात जाऊन 110 व्हायचं ना, मग हे प्रिन्सिपलच राहतं ना. हा, मग तसं इथं हे प्रिन्सिपलच धरलं मी. आलं. हा, काय रेट का? 16 पॉईंट, बरोबर आहे. 16.66 घेण्यापेक्षा ह्याच्यात घ्या. हा, 1/6 फ्रॅक्शन मध्ये घ्या. तो पण रेट तर लिहितो इथं, म्हणजे आपली जागा पडेल. मग आता आपल्याला, तुम्ही सॉल्व्ह करा, हे रेटचं काढतो इथं. बोम. आता हे काय करायचं आपल्याला, हे प्रिन्सिपल घ्यायचं. हे काय झालं, सिंपल इंटरेस्ट, कारण की एका वर्षासाठीचं सिंपल इंटरेस्ट आणि त्याच वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट हे सेम असतं, म्हणजे त्याचा रेट देखील सेम असणार. हे कसं करणार आपण, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे? 1,225. प्रिन्सिपल किती? 7,350. 7,350, बरोबर, इंटू रेट इंटू टाइम एका वर्षासाठीचा डिवायडेड बाय 100. ओके, आर इज इक्वल टू 1225 इंटू 10 डिवायडेड बाय 735. तर रेट येईल 1/6 येते ना, रेट 1/6%. आता हा रेट घ्यायचा, हा रेट घ्यायचा, आणि मग आपला फॉर्म्युला जो आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेस टू एन, परंतु एन हा 3 वर्षासाठी घ्यायचा.
किती 3 वर्षासाठी, एका वर्षासाठी घ्यायचा नाही, 3 वर्षासाठी घ्यायचा. हा पूर्ण संस्थांचा. 5400. 5000. आता मी डायरेक्टली तुला amount is equal to principal into 1 plus r divided by 100 raised to n. अमाऊंट किती झालेले आहे शेवट? 8575. 8575. प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचे, 1 प्लस रेट किती? हो चेक करून. रेट किती आहे? 1/600 रेस टू 3 इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 601 भागिले 600 इंटू 601 भागिले 600 इंटू 601 भागिले 600. 8575. तर प्रिन्सिपल इज इक्वल टू किती येईल? 8775. 8575 गुणिले 600 गुणिले 600 गुणिले 600 भागिले 601 गुणिले 601 गुणिले 601. हा बरोबर. किती ते नाही काढलं? कुठं? हा आता रेट होता आपला 1/6 घेतलेला ना. हा पण आपण मग आधी आधी 4% जरी असला तरी आपण 4च घेतो ना. डिवाइड केल्यावर मग त्याचा रेट 16 आलता काय? मग मी मला वाटत 16/2/3 आहे. हा 16/2/3 होता. रेट आपला 16/2/3 होता. तर तो नाही हो, तसं नाही करायचं. हा हा हा. आपण 4% असेल तर 4च घ्यायचो ना, 5% असेल तर 5च घ्यायचो. मी म्हणलं की तू 50/3 इथे नाही. हे सोपं जाते ना 50/3. मग अमाऊंट किती? 8575. प्रिन्सिपल इंटू 1 प्लस 60 डिवायडेड बाय 300 रेस टू 3. तर प्रिन्सिपल इंटू
350 भागिले 300 रेस टू 3 0 0 5 7 5 5 7 30 म्हणजे 3 इंटू 7 इंटू 7 इंटू 7 डिवायडेड बाय 6 इंटू 6 इंटू 6 ओके 8575. तर पी इज इक्वल टू किती येईल 8575 इंटू 6 इंटू 6 इंटू 6 डिवायडेड बाय 7 इंटू 7 इंटू 7. तर उत्तर किती येते आता 54,000 येते 5400 5400 5400 किती तुम्ही 2 वर्षासाठी घेतलं का 2 वर्षासाठी जर घेतलं तरी चालते तेवढं चालते
नाही आलं. A sum of money becomes 1,300, 13,380 after 3 years and 20,070 after 6 years on compounded interest. Find the sum. मग आता कसं सॉल्व केलं तुम्ही? रेट काढता येत नव्हता. जर मी असं म्हणलं बघा, काय दिले आपल्याला? सम ऑफ मनी बिकम्स, हे अमाऊंट दिली 3 वर्ष, 3 इयर्ससाठी. बघा काय होईल? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू एन. अमाऊंट किती आहे आपली? 13,380. प्रिन्सिपल 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू 3. ह्याला मी इक्वेशन पहिलं म्हणतो. आता 6 वर्षासाठी, 6 इयर्ससाठी अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू एन. अमाऊंट किती आपली? 20,070. प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू 6. त्याला सेकंड. मी जर असं म्हणलं की डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट, बघा, डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट. आलं का आता लक्षात? 20,070 डिवायडेड बाय 13,380 बरोबर किती काय राहील? डायरेक्ट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100चा क्यूब. याच्यावरून आर काढा, याच्यावरून आर काढा आणि ते आर मग परत कोणत्या याच्यामध्ये टाकून हे करा. ओके, थांबू इथं आपण. फायनल आन्सर आहे आपल्या याचं 8,920. 8,920 हे आन्सर आहे. झाले 3-4 गणित राहिले. पुढल्याला चॅप्टर संपला आपला.